नमस्कार, किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत कॉर्नची अशी एक छानशी रेसिपी. तर ते रेसिपीला तुम्ही रेसिपी पाहण्या अगोदर किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण पाहूयात ती कॉर्नची भाजी आपण कशी बनवणार आहोत. तर प्रथम आपण एका कुकरमध्ये मी 1 वाटी कॉर्न घेतलेले आहेत. ते आपण कुकरमध्ये 1-2 शिट्टी घेऊन आपण ते उकडून घेणार आहोत. तर मी तिथे 1 वाटी आता मी कॉर्न घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि 1 ग्लास आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि गॅसवरती त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे ते कॉर्न व्यवस्थित शिजले जातात. तर आपण आता ते गॅसवरती ठेवून घेऊयात आणि ते कॉर्न आता शिजलेले आहेत. तर आपण आता त्याची ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात. तर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेऊयात. जिरे घातल्यानंतर आपण त्यामध्ये एक 2-3 लवंगा आणि 1 विलायची असं घालून घेऊयात. आता आपण हे वाटण करून घेणार आहोत, त्याची तयारी करतो आहे आपण ही. तर आपण आता त्यामध्ये एक 2-3 लसूण आणि थोडंसं आलं घालून घेऊयात. आणि मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, ते पण आपण घालून घेऊयात. आणि ते आता सगळं हे साहित्य आपण आता परतून घेऊयात. हे कांदे आपण मीठ टाकून परतून घेणार आहोत आणि आपल्याला ते एकदम ब्राऊन नाही करायचे, ते थोडेसे परतून घ्यायचे. आणि नंतर त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालून घेणार आहोत. मी इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत. ते आपण आता त्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. तर हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याला 5 मिनिट झाकण ठेवून आपण व्यवस्थित ह्याला वाफ काढून घेणार आहोत. आपण आता त्या अगोदर त्यामध्ये थोडेसे काजू घालून घेऊयात, कारण काजूमुळे भाजीला टेस्ट छान येते. तर आता 5 मिनिटानंतर वाफ काढून घेतल्यानंतर पाहू शकताय टोमॅटो पण आता मऊ झालेले आहेत. तर आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण त्याची ग्रेव्ही करून घेणार आहोत. तर आता हे व्यवस्थित आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये आपण आता ग्रेव्ही करून घेतलेली आहे. तर आपण त्याच कढईमध्ये आपण आता भाजी करायला घेणार आहोत. तर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घेऊ शकताय. मी थोडंसं कमीच तेल वापरलेलं आहे आणि आपण त्यामध्ये आता मिक्सरमध्ये आपण काढलेली ग्रेव्ही घातलेली आहे. ती ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे 4 ते 5 मिनिटे. ती ग्रेव्ही व्यवस्थित परतल्यानंतर भाजीलाही टेस्ट तुमच्या छान येणार आहे. त्यामुळे तुम्ही ती ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. ती ग्रेव्ही आता व्यवस्थित परतली आहे. त्यामध्ये आपण आता सुके मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी 1 चमचा धनेपूड, चवीनुसार तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालून ते व्यवस्थित आता त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही केलेली तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पाहू शकताय ग्रेव्ही व्यवस्थित आता शिजलेली आहे. तर आपण ह्या स्टेजला आपण त्यामध्ये हे आपण उकडून घेतलेले जे कॉर्न होते ते आपण आता घालणार आहोत. ते आता व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकणार आहोत. तर आपण गरम मसाला घातल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ. साखर ह्यासाठी घालायची की त्या कोणतीही टोमॅटोची चटणी वगैरे भाजी करताना म्हणजे साखर घातल्यानंतर टेस्ट छान येते. नंतर आपण त्यामध्ये कसुरी मेथी चोळून घालणार आहोत. ते मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ती भाजी एक 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. त्यावरती झाकण नाही ठेवायचं, झाकण ठेवताच ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर आता आपण त्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण सेंटरला मधोमध एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि मी साईडला 2 कोळसे गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले होते. ते आपण त्या वाटीमध्ये घातल्यानंतर त्यावरती आपण थोडंसं 1 चमचा तूप घालणार आहोत आणि झाकण ठेवून ह्याला मस्त 5 मिनिट ठेवायचं आहे. तुम्ही ते पाहू शकताय ही भाजी एवढी टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.